मित्रांनो, आज जसं की सांगितलं आपण जत्रा पण चालू आहे, त्याचबरोबर वरती संकेतराव आणि त्यांची जी ग्रुप मंडळी आहे त्यांनी एक नियोजन लावलेलं आहे इथं गोड भात आहे बहुतेक ना. हा, तर आपण त्यांनाच विचारू काय म्हणजे कसं काय नियोजन आहे, काय काय करताय तुम्ही, दरवर्षी करता का तुम्ही? दरवर्षी असतंय गोड भातच नियोजन असतंय एवढं देवापाशी. 30-40 किलोचा भात असतोय बघा दरवर्षी सगळं. दिव्यांचं काम त्यांनी मला वाटतं शिजायला काहीतरी टाकलेलं पण आहे, सुरू केलंय त्यांनी, चालू केलंय बनवायला. आणि तेल, शेंगदाणे, तूप बीप, साखर बिखर बरंच काय काय आहे. तर किती म्हणजे काय कसं असतंय? 40 किलोचा असतोय भात. 1000 माणसांसाठी असतो प्रसाद म्हणून आपण देतोय प्रत्येकाला. आता 9 वाजेपर्यंत चालू होईल कार्यक्रम वाटप प्रसादाचे. हे दरवर्षी करतात? दरवर्षी गुरुवारी आखाडाच्या महिन्यात 3ऱ्या गुरुवारी दरवर्षी असते दशावळीला. भाई खूप खूप चांगलं काम करताय तुम्ही. असंच करत राहा. आणि आपले काका बघू शकतो, 2 जण आहेत ते आचारी पण आहेत. काय काका कसं बनवता, काय सांगताल एकदा? सांगा काय दरवर्षी बनवत असतो गोड भात. दर गुरुवारी दरवर्षी बनवतो. हा, कसं बनवता म्हणजे काय नक्की काय काय वापरता? बनवाय आपण त्याच्यामध्ये साखर वापरतो, शेंगदाणे, बडीशेप, खोबरे टाकतो, गावरान तूप टाकतो. अरे वा, असं आहे. गावरान तुपामध्येच बनवतो आम्ही. गावरान तुपामध्येच बनवतात ते. संकेतराव, चांगलं नियोजन आहे तुमचं. नाही आहे, दरवर्षी जास्त आहे. काय अडचण नाही. कोणाला जर फिरायला नेण्यासाठी यायचं असलं तर दशावळी देवस्थान खरं पर्यटन स्थळ पण चांगलं मोठं. मी आधी पण एक व्हिडिओ काढलेला आहे, त्यांना पत्ता वगैरे पण देऊन टाका यांना. नक्कीच मी आधी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात पण तुम्ही बघितलंच आहे. अप्रतिम, खूप सुंदर, खूप भारी पॉईंट आहे हा दशाबाईचा. आणि पारनेर मधला मला वाटतं सर्वात बेस्ट पॉईंट हाच आहे. हायेस्ट पीक असेल हा एकच दशाबाई. सर्वात उंच पारनेर तालुक्यातील सर्वात उंच ठिकाणी. कोणाला फिरण्यासाठी यायचं असेल तर चांगलंच आहे ठिकाण. नक्की या भाई, नक्की विजिट करा इथं. आणि तेवढं वाढवा पण आमच्या इथलं. ठीक आहे भाई, गँग पण आहे बाकी, साई लावटी आहे आपल्या. काय सांगशील, काय घेऊन आले तुम्ही? वरती घेऊन आले सगळे तूप वगैरे घेऊन आले. खरं हे खूप मोठा संघर्ष आहे बरं का, हे वर घेऊन यायचं म्हणजे काही सोपं नाही. आणि कारण रस्ता काय एवढा ओके नाही, असं काय नाही का एकदम पायऱ्या वगैरे म्हणून की व्यवस्थित आपण येऊ असं पण नाहीये. खडक आहे पूर्ण, आणि त्यात तर टिपटिप पाऊस पण येत होता. वारं पण खूप असतं वरती, हवा भरपूर असते. एवढं जड ओझं घेऊन यायचं, 5 लिटरचा डब्बा जरी पाण्याचा घेऊन यायचं म्हटलं तरी सोपं नाही. आणि एवढं सगळं आपण बघू शकतो, हा किती मोठी भांडी आहेत, परत हे सगळं टेबल वरून सगळं वरती घेऊन आलेत, सगळ्यांनी आणलेले. आपली गँग की सगळे घेऊन आलेले ते. काय वाटलं रे तुम्हाला, कसं वाटलं वरती आलो, काय वाटतंय? काय नाही, भारी वाटतं, चांगलं वाटतं. तर असं सगळं इथलं नियोजन चालू आहे. आता आपण तिकडं जाऊ. तिकडं जे ते नॉनव्हेज कापाकापीचं जे आहे मांसाहारी ते तिकडं चालू आहे. ठीक आहे, चालेल.